छोलेची भाजी बनवली आज मावरा बिवरा आहे का नाही नाकवाची तर मामसोला आहे तुमच्यात जास्त रागीट कोण आहे सांग मला कोण नक्की सांगा कोण आहे पहिले ठरवा आणि प्रेमल कोण आहे मी आणि बघा लग्न कार्याच्या आधी सर्व जे नवरा नवरी असतात ते त्यांच्या नातेवाईकांच्या घरी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी जात असतात आणि त्यांना लग्नासाठी या म्हणून असं आमंत्रण करायसाठी जात असतात. तर त्याच आपल्या येणाऱ्या कार्यासाठी 3 बहिणी म्हणजे 2 सख्या बहिणी आणि 1 काकाची मुलगी तिघींची हालत आणि लग्न सोहळा आपल्याला पाहायला भेटणार आहे विश्वास नाकवा यांच्या घरी बोडणी रेवसगावचे सोसायटीचे चेअरमन. तर तिघींची ओळख करून देतो आपण हल्दी वगैरे मध्ये तर त्यांच्या सोबतच आहोतच पण सध्या त्यांची ओळख करून देते. नाव रजविता नंतर सुहानी नंतर जेनिशा 2 सख्या बहिणी तुम्ही दोघी सख्या बहिणी आहेत आणि तुम्ही काकाची मुलगी ना. ओके ओके आज पण त्यांचा लुक आहे ना म्हणजे हल्दीमध्ये फुल धमाल असणार आहे. ओके बघा छान लुक झालेला आहे. ओके माम सोहळा पहिले असेल नंतर हळद नंतर मग लग्न सोहळा आपला. ओके शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून. हाय नमस्कार कशा सर्व माझं नाव राजदीप घरत मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो येणारे काही दिवस तुम्हाला अलिबाग बोडणी मच्छीमार सोसायटीचे चेअरमन विश्वासराव नाकवा यांच्या 3 मुलींचा शुभ कार्य दाखवणार आहे. मित्रांनो अलिबागमधील मोठ्या नाकवांपैकी एक म्हणजे आपले विश्वास नाकवा. मित्रांनो पैशाने श्रीमंत नाही पण मनाने पण माणूस तितका श्रीमंत आहे कारण का मी बरेच म्हणजे आता वर्ष बोडणीमध्ये शूट करतोय. प्रत्येकाच्या कार्याला विश्वास नाकवा यांची हजेरी असते आणि पैशानेच नव्हे तर माणुसकीने पण तितका श्रीमंत आणि थाटमाट तुम्हाला पाहायला भेटणारच आहे. प्लस त्याबरोबर गर्दीसुद्धा पाहायला भेटणार. तर 3 बहिणींचा मामसोला आज मी तुम्हाला दाखवणार. रात्री संगीत असणार आहे उद्या हल्दीला पण थाटमाट तुम्ही बघाच बस तुम्ही टेन्शन घेऊ नका सर्व काय तुम्हाला दाखवेन. नंतर लग्न सोहळा पण ग्रँड होणार आहे. तर ते सर्व काही पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण का ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांना असे सोले मी नेहमी दाखवत असतो. पण आता काय अलगच ठाट पाहायला भेटणार आहे बोडणी कोलीवाड्यामध्ये. तर तोच ठाटमाट कंटिन्यू राहण्यासाठी पूर्ण व्लॉग बघा. टाइमपास न करता हा व्लॉग सुरू करूया. जाऊया 3 बहिणींच्या माम सोहळ्याला. आणि हे बघा मित्रांनो दोन्ही नवऱ्या आपल्या मस्त ठाटामध्ये कोली लुक मारलेल्या दोघींनी आणि माम सोहळ्यासाठी तयार आहेत. आणि दोघींची मेकअप दक्षी तूच केलीस. खूप छान मेकअप झालेले बघा. आणि ते आपल्यासोबत बोडणी रेवस अलिबागमध्ये नेहमी दिसत असते पण ती कॅमेऱ्यावर यायला नेहमी लाजत असते. पण आज बलजोबरीने तिला मी घेतलेले आहे. मेकअप करता करता तिला डायरेक्ट कॅमेरासमोर घेतलेले आहे. मस्त ब्रायडल मेकअप वगैरे असेल तर ती करत असते आपल्यासोबतच असते. ती आता 2-3 दिवस असतील ना इकडंच. काय बघते आपल्यासोबत अशी आपण एकेच बोटीला जाऊ सोबत. दक्षू आपल्यासोबत. काय म्हणशील आज माम सोहळा याच्यानंतर शुभ कार्य सुरू होणार आहे कसं वाटतंय. मस्त वाटतंय आणि मामांकडून हा ठाटमाट असणार आहे ना तुमचा. मामांबद्दल काय सांगशील. मामा किती एकूण मामा तुझ्या सख्खे 2 मामा. आणि आपण आता बारक्या मामाच्या घरी आहो का मोठ्या मामाच्या घरी. मोठे म्हणजे एकच घर आहे एकेच घरात राहतात. ओके बघा छान एकदम मेकअप झालेले आहे. आणि नंतर आता तुमच्यातली मोठी कोण आणि छोटी कोण ओळखण्याला थोडा मला प्रॉब्लेम. तू मोठी आहेस मोठी ताई आपल्या समोर आहे. ताई काय सांगशील तुमच्यात जास्त रागीट कोण आहे सांग मला कोण नक्की सांगा कोण आहे पहिले ठरवा आणि प्रेमल कोण आहे. मी रागीट ती आणि प्रेमल हे बघा सुंदर दिसत आहेत दोघी जणी पण. सोहळा आहे कसं वाटतंय. छान वाटतं. आणि मामांकडून हा ठाटमाट होणार आहे ना तुमचा. मामांविषयी काय सांगाल. चांगले दोन्ही पण मामा चांगले. जास्त लाड कोण करते मोठा मामा का बारक्या. दोन्ही मामी पण चांगले आहेत दोन्ही मामे पण चांगले आहेत. ओके बघा खूप शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून. आता तिसरीला भेटायला जायचं आपल्याला. ओके तिला पण भेटू आपण. ओके शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून. आणि तुम्ही बोडणीवरच काय म्हणजे बोडणीवरच गावातच माझ्या परत कुठला सोहळा असला का हाईत आपल्या गावात. तुम्हाला असं वाटणारच नाही का तुम्ही म्हणजे लग्न होऊन चालल्यात गावात बाजूलाच घर आहेत काय. ओके समोर जो आपला मंडप होता तो असा आहे काय. ओके शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून. थँक्यू.
आणि हे बघा नवरीचे 2 चिमुकले भाऊ आलेले आहेत आणि मामसोल्याचं मामसोल्या मग ते आता बघितलंस ना. आता वशलतन का हे बघा ही काय बा मुलाखतच चालू आहे. नाव काय सांगा, नाव सांग तुझं काय, तुझं नाव काय सांग. वेदाज वेदाज. नंतर श्री ओम गोविंदा कोली माझं पूर्ण नाव. ओके बघा पूर्ण नाव सांगितलेलं आणि आज ते मामसोल्याला एक कपडे सर्वांना हेच कपडे दिलेत. नाही दोघांना भाऊ आम्ही. भाऊ सख्खे भाऊ आहेत दोघं जण तुम्ही. ओके बघा आता इथं कॅमेरा जवळ तरी बघ मग. चला हाय करा सगळ्यांना. ओके चलो. आणि बघा मित्रांनो सुहानी ताईची तयारी सुद्धा झालेली आहे आणि तिच्यासोबत बारका मामा आणि मोठ्या मामा आणि त्यांची चिल्लर पार्टी सोबत आहे. ते बघा ओळख करून द्या. पहिले मोठ्या मामाकडे जाऊया. तुम्हाला उद्या ब्लॉग सुरू करायचा आहे माझा. हां मग अशी माझी मस्ती करत होती मामी. चला मामा नाव विनायक कोळी. मामासने मला मगाशी सांगितला काय राज काय पण कर माझी तर माईक घेऊन येऊ नको. मग आता आलो. आता मला जराशी भीती वाटते. मामीस आहे. मामीस नाव तृप्ती कोळी. छान वाटतंय. आज लुक कसं झालं छान एकदम मस्त. बोर्डनीवरची कोलिन वाटते का नाही. हो वाटते ना. ओके तुम्हाला मगाशी भेटलो ना मी. भेटलो ना नक्की. नाव काय. श्री ओम गोविंदा कोली. पूर्ण नाव सांगते नेहमी कधी पण. नंतर वेदाज विनायक कोली. असं काय झालं नाव का तुझ्या. शियाना नाव सांग. शियाना ओमराज कोली. ओके ओमराज मामा. ओमराज मारका मामा आपल्या समोर. मामा काय सांगशील भाचीचा कार्य आहे. पहिले भाचीचा कार्य आहे काय म्हणजे याच्या पूर्वी झालेला आहे. पहिले भाचीचा कार्य आहे आणि धूमधामात आज माम सोलान काढणार आहेत मामांकडून. काय सांगशील. आम्ही खूप खुश आहोत. पहिलंच आमचं भाचीचं कार्य आहे म्हणून. आणि ही त्यांची मामी. मामी नाव अपूर्वा कोली. वा मामी पण सुद्धा आहे आपल्यासोबत. आणि नंतर आपले सुहानी ताई आपल्या समोर. मस्त छान लुक झालाय ना तिचा. एकदम मस्त. फोटो काढायला मजा येत असेल ना. ओके खूप अजून हसायला पाहिजे. बघ काय तो साडीचा सेल कुठला दादा. सेल कुठे लावलाय साडीचा. मामांसाठी आहे काय. ओके नवरीसाठी नाही ना. ओके ताई 16 सुरू झालेला आहे. काय सांगशील कसा वाटतंय. चांगलं वाटतंय. चांगलं वाटते ना. खूप छान दिसते बघा आज ती. शुभेच्छा तुला माझ्याकडून.
पब्लिक बघा मित्रांनो, जेवढ्या महिला मंडळ आहेत तेवढ्याच पुरुष मंडळी सुद्धा आहेत. हे बघा पब्लिक भरपूर आहे. पब्लिक बघूनच समजलं असेल तुम्हाला, व्हिडिओचा स्टार्ट पण मी तसाच केला होता. मोठं वरटन तुम्हाला. आया आया बघा माम सोल्यासाठी आपण चेक करायला आलो काय काय बनवलंय. याच्यामध्ये काय बनवलंय काय
छोलेची भाजी बनवली आज मावरा बिवरा हाय का नाही नाकवाची तर मामसोला आहे हा यो कुठला आहे सकल्याचा आंबाट अजून हा हे काय डाळ हे सगळं भाजीच आहे काय सगळं हे सगळं भाजी आहे इथं कुठे भाजी आहे गवारीची भाजी ओके मला मावरा बघायचा आहे कारण का आज माझा मंगळवार उपास असतं यो काय इकडे बघा फ्राय राईस पण आहे फ्राय राईस आणि यो कुठला आहे यो कुठला आहे सकला आहे ना सकल्याचा आंबाट याच्यानं काय बनवतो फ्राय राईस ना ओके आणि याच्यानं सकल्याचा आंबाट याच्यानं सकला जाईल ना ओके बघा अशा रेसिपीज आपल्याला खायला भेटणार आहेत 3 बहिणींच्या मामसोल्यासाठी वडे चाललेत कसले वडे आपले भोकाचे वडे ना भोकाचे वडे बघा मोठ्या प्रमाणात चाललेले आहेत इथं हे बघा हे थापून ठेवलेले आहेत ना सगळं हे साच्यावरचे असतील ना मला वाटतं पातळ आहेत म्हणजे साच्यावरचे असतात कडक असते तर समजायचं हाताने बनवलेलं ओके बघा सर्व ताई वगैरे आहेत जे कार्य करणार आहेत उद्या सकाळी सुरुवात करणार आहे पहाटे आता करणार म्हणजे आता रात्री 12 वाजल्यापासून सुरुवात करशील नाही म्हणजे मी विचारते का तुम्ही 1 वाजता बनवायची सुरुवात करशील म्हणजे किती किलोचे आहेत आपल्याला वडे 80 किलोचे वडे आहेत उद्यासाठी आपल्याला ओके बघा ताई आहेत सर्व ताई तुम्ही कुठल्या सर्वजणी नवखर आणि हाशिवऱ्याच्या ताई सर्व ताई आई आहे करा असा उद्या पण येईल ना तुम्हाला सत्वाला चालेल ना हा चालेल बघा सर्व चला थँक्यू तू काय इथे जेवण बघायला आलीस माझ्यासारखी जेवण बघायला आले ना जेवण बघायला पाहिजे हाय कर सर्वांना नाव काय आज्ञा मस्त नाव आहे बघा सर्वजण आहेत ओ ताई हाय करा ना असा आता मुलाला दाखवू ना तुमच्या सर्व आईंची इच्छा असते की मुलाला दाखवा पहिले आम्हाला नाही दाखवलं तरी चालेल लागला त्याचे जरा फटका याचं नाव काय शौनक ओके नवरीचा भाऊ ना काकी आई काकी ना
सर्व मामास आले भाचीना घेऊन. मामा हो मामा. ओके. मामीसा मामी मामीसा एकसारखा ठाट केलाय. हो बघा. आई सुद्धा आहे नंतर मामा हाय कर इकडं. ओके. हाय करा. त्याच्याकडे माहिती काहीतरी मामा ए मामा काहीतरी माहिती बा. हे बघा मित्रांनो, पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला संगीत बघायला भेटणार आहे. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. बघा संगीतची वगैरे तयारी झालेली, पब्लिक सुद्धा जमलेली. आम्ही जेवून येतो. हॅलो 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 कर. हाय हाय हाय. चिल्लर पार्टी बघा. हाय हाय करा. हाय हाय करा. बाबा हाय कर. हाय करते हाय करते. हाय हाय. हे बघ खाली. बघा मित्रांनो, माम सोल्याला पब्लिक बघा जेवायला. तर उद्या मांडवाला काय होणार आहे त्याला आपण पण जेवून घेऊया. याच्या पुढचा ब्लॉग संगीतचा येणार आहे. तर संगीतचा ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा ब्लॉग इथपर्यंतच. आलं लग्न सोहळा संगीत पुढच्या ब्लॉगमध्ये येणार आहेत. सो सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल टेक केअर. बाय बाय. सी यू सून. काळजी घ्या.